आधार कार्डवर आपण जर नाव अपडेट केलं तर इतर डॉक्युमेंट्सवर नाव त्या पद्धतीनंच लागेल का? हा एक महत्वाचा प्रश्न होता. सोबतच सर आधारला मुलीचा मोबाईल नंबर लिंक करायचं काम आहे का? कारण मुलीची काउन्सिलिंग प्रक्रिया पुढे करायची. अनेक प्रश्न आहे. तर त्यासाठी एक छोटासा प्रयत्न परत एकदा करतोय. पहिला महत्वाचा विषय, तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका. एकदम म्हणजे सगळं अगदी क्लिअर सांगतो की कोणतंच टेन्शन घेऊ नका. म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा असतात की त्याला वेळेवर सोल्युशन मिळतं. तर त्यामुळे विनाकारण आतापासून तुम्ही त्रासून जाऊ नका. होतं काय की आपल्यामध्ये एक पॅनिक सिच्युएशन क्रिएट होऊन जातं की सर जर मी 12वीच्या किंवा 10वीचं जे मार्कशीट आहे तर त्या 10वीच्या मार्कशीट प्रमाणे जर आधारवरचं नाव जर का चेंज केलं तर इतर डॉक्युमेंट्सवरचे जे नाव आहे ना तर ते वेगळेच येऊन राहिले. त्यामध्ये मग नाव अगोदर येतं, कुठं आडनाव अगोदर आहे. मग त्याचं नेमकं काय करायचं? कास्ट सर्टिफिकेट आहे, ईडब्ल्यूएस आहे किंवा मग आपलं एज नॅशनॅलिटी डोमासाईल आहे. तर प्रत्येक डॉक्युमेंट्सवर मग कधी आडनाव अगोदर आहे, कधी नाव अगोदर आहे. खूप प्रश्न आहे आणि मलाही ते मान्य आहे. कारण हे दरवर्षी होतं. पण मुळीच काळजी करू नका. तुम्ही जर समजा एक पालक म्हणून व्हिडिओ बघत असाल किंवा मग स्टुडंट असाल, पहिला महत्वाचा विषय आहे की तुमचा आधार तुम्हाला अपडेट केव्हा करायचं ते लक्षात घ्या. जर तुमच्या नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक असतील तर अपडेट करा. जर तुमच्या जन्मतारखेत काही बदल असेल की तुमच्या टी वर वेगळी जन्मतारीख आहे आणि आधारवर वेगळीच जन्मतारीख आलेली आहे, तर अशा कंडिशनमध्ये ते अपडेट करा. किंवा मग फोटो खूप जुना आहे तुमचा आणि आता तुम्ही खूप वेगळे दिसताय, त्यावेळेस तुम्ही आधारला अपडेट करून घ्या. मग सर प्रश्न असा आहे की आपल्याला फॉर्म भरायचा आहे आणि 10वीवर समजा विद्यार्थ्याचं आडनाव अगोदर आहे जाधव, नंतर आहे विजय, नंतर त्याच्या वडिलाचं नाव आहे, असं 10वीच्या मार्कशीटवर आहे. पण आधारवर वेगळंच आहे. आधारवर नावापासून सुरुवात झालेली आहे. मग हे मिसमॅच होणार नाही का? काळजी करू नका. बरेच ऑप्शन असतात. म्हणजे आयडी कार्ड जे आहे ना, तर आधार असतं, पॅन कार्ड असतं. तर हे वेगवेगळे आयडी कार्ड आपण यूज करत असतो. पण आधारवरच्या नावाच्या सिक्वेन्समुळं खूप काही चेंजेस, खूप काही मोठा प्रॉब्लेम येत नसतो. तर त्यामुळे तुम्हाला जर सिक्वेन्स जर असं वाटत असेल की आपल्या नावामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक नाही, फक्त सिक्वेन्सच इकडे तिकडे झालेला आहे, मग विसरून जा त्याला. ती गोष्ट डिलीट मारा डोक्यातून, काहीच होत नाही. बरं, आता विषय असा येतो की स्पेलिंग मिस्टेक नाही सर, पण काय झालेलं आहे की समजा मुलाचं नाव, वडिलाचं नाव, तर वडिलाचं नाव अशोक आहे, पण त्याच्या नावासमोर अशोकराव लागलेलं आहे. मग आता हे कुठं आहे? तर आधारवर आहे अशोकराव. पण 10वीच्या मार्कशीटवर, टी-सीवर तर या ठिकाणी सगळं जे येतात हे फक्त अशोक आलेलं आहे. तिथं अशोकराव नाही. तर ते राव तुम्हाला काढून घ्यावं लागणार आहे. तर हे एक लक्षात ठेवा. आता यानंतर येतो की मोबाईल लिंक नाही सर, त्याचं काय करायचं? की मुलाचाच मोबाईल नंबर लिंक करायचा का? आता समजा मोबाईल नंबर जर लिंक करायचा असेल तर एक लक्षात घ्या, समजा आपण आधारला, पॅनला मोबाईल नंबर लिंक करतो कारण त्यावर ओटीपी येत असतात. आता जर समजा तुमचा एखादा मोबाईल नंबर लिंक आहे अगोदर, तो तुम्हाला चेंज करायचा असेल, अगोदरचा समजा तुम्हाला बंद करायचा किंवा काही कारणास्तव तो तुम्ही एखाद्या नातेवाईकाला देऊन टाकलेला आहे. मग त्यावेळेस तुम्ही त्या कंडिशनमध्ये ते चेंज करा. पण असं काही एकदम हार्ड अँड फास्ट नाही. जर तुमच्याकडे तो मोबाईल नंबर असेल तुमच्या जवळच, असं काही नाही की आपल्या पोराचा किंवा पोरीचाच मोबाईल नंबर त्याला लिंक पाहिजे म्हणून. ओटीपी येतात नंतर, तर ते ओटीपी कशाचे असतात? ज्यावेळेस आपण रजिस्ट्रेशन करतो समजा, तर त्यावेळेस ते ओटीपी येतात, ते सिम आपल्याजवळ पाहिजे. हा झाला विषय. आणि परत आता आपण एक ग्रुप पण बनवलेला आहे आणि त्यामध्ये मी मागच्या व्हिडिओमध्ये एक विनंती पण केली होती की तुम्ही जर काउन्सिलर असाल तर त्याला कृपा करून जॉईन होऊ नका. कारण सगळे सारखे नाहीत काउन्सिलर, पण काही जण असे की विनाकारण ग्रुप जॉईन करतात आणि नंतर मग त्या ग्रुपमध्ये जे मेंबर्स ऍड झालेले तर त्यांना ते पर्सनली मेसेज करतात की आमची काउन्सिलिंग जॉईन करा. आता मुळात मी वैयक्तिक तुमच्याशी जे बोलतोय ऍज अ फॅमिली मेंबर समजा. थोडक्यात असं आहे की जिजाऊ अकॅडमी हे जे नाव आहे ना, तर हे तुमच्यामुळेच मोठं झालेलं आहे. यामध्ये मी किंवा आमची टीम तर यांचं फारसं जास्त काही योगदान नाही. आम्ही फक्त योग्य मार्गदर्शन करत घेतो. कोणाची कुठं फसवणूक होऊ नये, आमच्याकडून तर होतच नाही, पण दुसरीकडून जर व्हायला लागली तर त्या व्यक्तीला आम्ही अलर्ट करतो. आणि बा आमची काउन्सिलिंग घ्या, आमचं पेड काउन्सिलिंग जॉईन करा, तर असं आमचं मुळीच कधीच म्हणणं नसतं. उलट आम्ही काय करतो की आता यावर्षी आता बरेच लोक मेसेज करून राहिले की सर आम्हाला नीट 2026 ची फीस किती ती सांगा, आम्ही पे करतो. नाही, 12 जानेवारी नंतर ते बघू ना आपण. तुम्ही काय करा की ग्रुप तर जॉईन होऊन जा आणि नंतर तुम्हाला पटलं तरच ते करायचं, नाही तर मग नाही. कारण
बऱ्याच गोष्टी असतात नंतर की ज्या नंतर नंतर लक्षात येत चालतात की मग नीटचं आपल्याला द्यायचंच नाही, आपल्याला ते जेई करायचं, आपण विनाकारण फीस भरली, तर असे तुमचे पैसे पण वाया जायला नको. आता दुसरा विषय असा आहे की सर जन्मतारखेमध्ये जर बदल असेल तर मग काय, किंवा मग ते आधार जे आहे तर हे कुठं कुठं अपडेट करायचं? आधार सेंटरवर जाणं. आधार सेंटर जे आहे ना आपल्या आजूबाजूला, लोक करून देतात ते कामं. थोडाफार तुम्हाला त्रास होईल, जर तुम्ही समजा कुठं नोकरीवर असाल तर सुट्टी जाईल एखाद्या दिवसाची, किंवा मग घरी दुसरं जर कोणी असेल करणारं तर त्यांना सांगा. आणि काही जास्त मोठं काम नाही ते, त्यांना विचारा की विद्यार्थी सोबत आणावा लागतो का काय, कारण ते अपडेट करायचं म्हटल्यावर सगळं जर अपडेट करायचं म्हटलं तर तो विद्यार्थी जो आहे तर तो सोबत असावा लागतो का काय, तर हे बघा. आता यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे की त्या डॉक्युमेंट्समध्ये काही स्पेलिंग मिस्टेक असतील तर एकदा स्वतः चेक करून घ्या, कारण स्पेलिंग मिस्टेकमुळे जास्तीत जास्त अडचणी येतात. मग आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ह्या तुमच्या लक्षात आल्या असतील की तुम्हाला आधार अपडेट जे आहे ना एवढं हार्ड अँड फास्ट नाही. स्पेलिंग मिस्टेक असेल, कुठं तुमच्या नावासमोर राव लागलेलं आहे, कुठं कुमार लागलेलं आहे आणि ते डॉक्युमेंट्सवर नाही, तर या कंडिशनमध्ये ते अपडेट करून घ्या, किंवा फोटो खूप जुना आहे तेव्हा अपडेट करा. विनाकारण किंवा करायचं करायचं करायचं, हा व्हिडिओ पाहिला तो व्हिडिओ पाहिला, हिंदीवाले वेगळे सांगतात, मराठीवाले वेगळे सांगतात, भरपूर चॅनल आहे. इन्स्टावर काही पाहत असाल, काही टेलिग्रामवर पाहत असाल, पण नका जास्त विचार पण करू नका आणि जास्त जणांना तुम्ही फॉलो पण करू नका. बस एक दोन जण भरपूर झाले. तुम्ही जेवढे जास्त लोकांना फॉलो करसाल ना तर तेवढं कन्फ्युजन क्रिएट होत जाईल. तर त्यामुळं एक दोन जणांना फॉलो करा, त्यांच्यावरच विश्वास ठेवा आणि विषय संपवा. आणि एक लक्षात घ्या की काउन्सलिंग म्हणजे फक्त रजिस्ट्रेशन करणे आणि चॉईस फिलिंग करणे हा विषय नसतो. काउन्सलिंग म्हणजे एक कोचिंग असतं की ते सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत त्या नियमांची आपल्याला सुद्धा जाणीव झाली पाहिजे. ग्रुप जॉईन करायचा असेल व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला एक लिंक येऊन जाईल आणि तो जॉईन होऊन जाल. ओके, आज थांबूया. नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका.